शहराच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाची बांधिलकी आहे। येथील विकास कामांना गती देऊन रस्ते, पाणी पुरवठा, ड्रेनेज व इतर मूलभूत सुविधा प्राधान्याने पूर्ण करा। स्वच्छता मोहीम बळकट करा। संबंधित कामे वेळेत, गतीने व पारदर्शकतेने पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले। पालकमंत्री बावनकुळे यांनी महापालिकेचा आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते। खासदार डॉक्टर अनिल बोंडे, आमदार संजय खोडके, आमदार सुलभा खोडके, आमदार रवी राणा, आमदार राजेश वानखडे, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, महापालिका आयुक्त सौम्या शर्मा तसेच संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते। स्वच्छ भारत अभियानांतर्गत नियमित स्वच्छता, कचरा संकलन व विलगीकरण काटेकोरपणे व्हावे। शहरात पायाभूत सुविधा, रस्ते दुरुस्ती, स्वच्छता मोहीम, कचरा व्यवस्थापन, पाणी पुरवठा, ड्रेनेज व्यवस्था, अतिक्रमण निर्मूलन या नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत महत्त्वाच्या सूचना आहेत। ही कामे वेळेत आणि पारदर्शक पद्धतीने व्हावी। नागरिक तक्रार निवारण तसेच डिजिटल तक्रार प्रणाली प्रभावीपणे राबवा व तक्रारींना त्वरित प्रतिसाद द्या, असे आवाहन त्यांनी यावेळी केले। अमरावती हे आपले शहर आहे। स्वच्छता, पाणी बचत, हरित उपक्रम, अतिक्रमण मुक्ती आणि कायदा सुव्यवस्थेत नागरिकांचा सक्रिय सहभाग मिळाला तर विकास कामांना गती मिळेल, असे ते यावेळी म्हणाले। तसेच महापालिका शहरातील नागरिकांना अधिक सुलभ सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने अमरावती महानगरपालिकेतर्फे नवनवीन उपक्रम हाती घेण्यात आले आहेत। या उपक्रमांचे उद्घाटन पालकमंत्री बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आले। ई गव्हर्नन्स उपक्रम, केंद्रीकृत नागरिक डॅशबोर्ड, ब्लॉकचेनचा वापर, कामगार प्रमाणपत्रांसाठी वेब पोर्टल याचे उद्घाटन करण्यात आले। तसेच महापालिका संदेशिनी न्यूज पोर्टल यासह अमरावती शहर कुल रूफ नियमावली 2025 चे उद्घाटन करण्यात आले। तसेच शहरी आरोग्य वेलनेस केंद्राचे ऑनलाईन लोकार्पण यावेळी करण्यात आले। बैठकीत आमदार संजय खोडके व आमदार सुलभा खोडके यांनी प्रत्यक्ष भाड्यावर कर आकारणी 56% असून ती जास्त असून कमी करण्यासाठी यावेळी मागणी केली। यावर पालकमंत्री बावनकुळे यांनी त्वरित कर आकारणी कमी करण्याच्या सूचना महानगरपालिका आयुक्त शर्मा यांना दिल्या। विकास कामांसाठी शासनाकडून आवश्यक मंजुरी त्वरित देण्यात येईल, या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांनी दिलेल्या निर्देशाचे पालन करण्याचे आदेश पालकमंत्री बावनकुळे यांनी दिले। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।